नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे नराधम. आज सकाळी उठून पेपर वाचत असताना एक धक्कादायक बातमी प्रथमतः दिसली की मालेगावमध्ये एका 3-3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून तिला ठार करण्यात आलं. बातमी वाचली आणि पायाखालची जमीनच सरकली. 3.5 वर्ष हे खरं तर लहान मूल उमलण्याचं वय. एखादी कळी उमलावी तसं निष्पाप आणि अतिशय सुंदर अशी यज्ञा नावाच्या मुलीवर हा अतिप्रसंग एका नराधमाने केलेला. मन विषण्ण झालं की स्त्री मोठी झाल्यावर तर सोडाच, पण अजून स्त्रीचं फूल होण्याच्या आधीच ह्या कुस्करू लागल्या, यांचं निर्माल्य होऊ लागलं, याचं मनाला खूप वाईट वाटलं. खरं तर ही मुलगी दारात खेळत होती, निरागस जीव, आणि जो नराधम आहे त्यानं तिला पाहिलं, उचलून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ओळख पटू नये म्हणून दगडानं तिचा चेहरा ठेचून काढला. काळीच पिळवटून टाकणारी ही घटना, आणि समाजामध्ये तर इतकं भीती पसरली की आत्ता मुलगी सुरक्षित कधी होणार. एवढं आपल्याकडं पोलीस खातं आहे, संरक्षण खातं आहे, सगळ्या बाजूनी मीडियाने हे प्रश्न उचलून धरतात, पण दर दिवशी मात्र असा एकही दिवस गेला नाही की स्त्री हत्या, मग ते लहान असो किंवा मोठी असो, कुणीतरी तिला मारतं. किंवा ती परवाच एका डॉक्टरांनी आत्महत्या केली, त्यावेळेला म्हणजे एवढी वेल एज्युकेटेड स्त्री असताना सुद्धा या समाजाच्या अन्याय आणि अत्याचाराला बळी का पडत आहे, हे मोठं प्रश्नचिन्ह आपल्या समाजापुढे उभं आहे. स्त्री लग्न झाल्यावर सुद्धा सुरक्षित नाही. आई वडील डोळ्यात तेल घालून लहानपणी तिचं संरक्षण करत असतात, आणि वयात आली, मोठी झालं, तिचं शिक्षण झालं की तिचे हात पिवळे करून देतात आणि त्यांची जबाबदारी संपली असं समाधानानं सुस्कारा सोडतात. पण सासरी गेल्यानंतर सासर चांगलं मिळेल याची खात्री नसते, आणि मग परवाच्या बातमीसारखं की एका डॉक्टरनं आत्महत्या केली. कुठं चाललो आहे आपण, याचा आपण शोध घेतला पाहिजे. आता ही अनन्या जी आहे, किती सुंदर होती दिसायला, किती नाजूक, किती गोड मुलगी होती, की या जगामध्ये काय चाललं आहे ह्याचंही तिला काय भान नव्हतं. हसरा खेळता जीव, अंगणात खेळणारी ती, आणि त्या नराधमानं तिला उचलून नेल्यानंतर तिच्यासोबत काय घडणार आहे हेही तिला माहिती नव्हतं, आणि एक उमलणारी कळी अशी कुस्करली गेली. काय वेदना झाल्या असतील त्या लेकराला, ते आठवूनसुद्धा अंगावर शहारे येतात. माझं मन पाठीमागच्या माझ्या भूतकाळामध्ये गेलं. जेव्हा आम्ही लहान होतो, लहान म्हणजे 10-12 वर्षाचं पोरसुद्धाच आमचं वय होतं, आणि त्यावेळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही शेण, गोवऱ्या आणि लाकडं गोळा करायला जायचो. कारण त्या काळामध्ये मातीची घरं होती, आणि अंगण सारवायला, घर सारवायला शेण लागायचं. चुली होत्या, गॅस वगैरे काही नव्हता त्यावेळेला, बंब असायचे पाण्याचे, आणि मग त्यासाठी लाकडं लागायची, आणि ते आणण्यासाठी आम्ही मैत्रिणी लांब जायचो रानामध्ये, खूप लांब जायचो घरापासून. तर त्यावेळेला गुराखी आपली गुरं चारत असायचा, शेतकरी शेतात काम करत असायचा, आणि त्या ठिकाणाहून एक ओढा वाहत होता. त्या ओढ्याला खूप पाणी असायचं, आणि त्या ठिकाणी आवळा, चिंच आणि बोरं याची झाडं होती. त्याचंही आम्हाला आकर्षण होतं, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं. आज जर विचार केला तर अक्षरशः निर्मनुष्य तो भाग असायचा, पण आम्ही काय, कसली भीती नाही, कसलं दडपण नव्हतं मनावर. निवांत आम्ही 5-6 मुली जायचो, आणि मग ते चिंचा बोरं काढायचं, खायचं, ओळामध्ये त्या मस्त मजा करायची, आणि मग येताना शेण, गवऱ्या जे काय असेल ते घेऊन यायचं. आज भूतकाळाकडे जेव्हा मी वळून पाहते, तेव्हा किती सुरक्षित आणि संरक्षित असं आमचं जीवन होतं, आणि त्या मानानं आत्ता अगदी पावलोपावली म्हणजे घरदारं आहेत, माणसं आहेत, तरी एवढ्यातून सुद्धा एखादीला
एखाद्या चिमुकल्या जीवाला उचलून नेलं जातं, तिच्यावर अत्याचार केला जातो. नुसता अत्याचार करून सोडलं नाही हो, तिचा नामोनिशाण मिटवून टाकलं. काय वेदना झाल्या असतील त्या लेकराला. मग त्यावेळेचा समाज चांगला का आत्ताचा सुशिक्षित आणि पुढारलेला समाज चांगला, याचा जर आपण विचार केला तर खरं वाटतं, अजूनही वाटतं की ती अडाणी माणसं होती, साधी होती, गरीब होती, खूप पुढारलेली नव्हती, पण सुखी होती. समाजामध्ये एक शाश्वत समाधान म्हणा किंवा एक संरक्षित भावना अशी होती. आज मुलगी सुरक्षित नाही आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक मुलगी असते. आई वडील डोळ्यात तेल घालून तिचं संरक्षण करत असतात. पण ही मुलगी आत्मनिर्भर होण्यासाठी आता मुलींना आपण म्हणतो कराटे शिकवा, हे शिकवा. मुली आहेत, नाही असं नाही, पण अजून तळागाळामध्ये कधी कुठं तिचा कोणी घात करेल हे सांगता येत नाही. तळागाळातील समाज जो आहे, अडाणी समाज जो आहे, तो सुद्धा आपल्या मुलीवर खूप प्रेम करत असतो, संरक्षण देत असतो. पण असं तर नाही ना होत की आईवडील पोटाच्या मागं तर जावंच लागणार आहे, कामधंदा तर करावाच लागणार आहे. आणि त्यावेळेला या मुलींकडे लक्ष थोडं जरी नजर हटली तरीसुद्धा ह्या अशा घटना घडू शकतात. याचं खूप वैषम्य वाटतं. आत्ताच्या मुलीमध्ये स्वतः पायावर जरी उभ्या राहिल्या तरीसुद्धा अजून खूप आपण या समाजामध्ये अशी प्रकरण रोज असं पेपरच्या अशी भर 1-2 तरी बातमी असतेच. त्याच मालेगावात आज पुन्हा अजून 8-10 दिवस या घटनेला होत नाहीत, तोपर्यंत 55 वर्षाच्या म्हाताऱ्यानं एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. ही दुसरी बातमी लगेच येऊन धडकली आणि अक्षरशः डोकं सुन्न झालं. विचार करण्याची शक्तीच निघून गेली. पहिल्या प्रकरणामध्ये मुलगा अजाण होता, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले, त्याला भाग असा नाही, तो सज्ञान होतं. पण तरीसुद्धा या वयामध्ये की ज्या माणसाचं आयुष्य 55-58 वर्ष आहे, त्या माणसानं सुद्धा मुलीवर बलात्कार करावा. कुठं चाललेलं आहे ही विचारसरणी. आणि अशा ह्या कडकात कडक जरी शिक्षा जरी केली आपण तरीसुद्धा समाज प्रबोधन कितीही झालं तरी मूळ प्रवृत्ती काही नष्ट होण्याचं नाव घेत नाही. आणि अशा या समाजापासून आपण काय धडा घ्यावा, आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना पालकांनी आता संज्ञान करावं, वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी बोलावं. मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्यामुळं ही तरुण पिढी थोडीशी भरकटल्यासारखी वाटते. आणि नाही आहे थोडी, काही सज्ञान आहेत, काही अज्ञान आहेत. आणि जेव्हा अशा चुका होतात तेव्हा कुणालाही आपल्याला म्हणजे आईवडिलांना जबाबदार धरता येत नाही, शिक्षकांना जबाबदार धरता येत नाही. चांगले संस्कार कोणतेच आईवडील वाईट संस्कार करत नाहीत. पण तरीसुद्धा हा जो समाज आहे, मुलांची मैत्री आहे, हे मैत्रीसुद्धा पालकांनी तपासली पाहिजे. आणि आपल्या मुलांना या वाईट प्रवृत्तीपासून दूर कसं ठेवता येईल हे गोष्टीच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याच्यावर चांगले संस्कार करून म्हणा आपल्याला करता येईल. पाहूया, आशा करायला काय हरकत नाही, पण तरीसुद्धा सर्वांनी सावध राहावं एवढी विनंती. त्या यज्ञाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.